अर्थ मराठी सादर करीत आहे एक अद्भुत अलौकिक रम्य विश्वात घेऊन जाणारी आणि त्याचबरोबर जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी उत्कंठावर्धक कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात. नागमणी एक रहस्य. लेखक प्रसाद शिर्के. वाचनस्वर वैशाली दैवतकर. ऐकत रहा नागमणी एक रहस्य. प्रकरण 6. नागांची रहस्य. नाग तपस्वी बोलू लागले. प्रकाश, तुला आतापर्यंत नाग प्रजातीबद्दल बरीच माहिती मिळाली आहे, पण काही गोष्टी तुला अद्याप माहिती नाहीत. त्या नीट लक्षपूर्वक ऐक. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर नागांचे साम्राज्य होते. त्यावेळी मनुष्याचा पूर्णपणे विकास झाला नव्हता. तेव्हा तो सतत भ्रमण करत असे. तेव्हाचा मनुष्य आपल्या अल्पबुद्धीमुळे झाडे आणि गुहा यांनाच आपल्या जीवनाचा आधार मानत असे. त्यावेळी पृथ्वीवर मनुष्यांची संख्या फारच कमी होती, तर नागांसारख्या अंडज जीवांची संख्या मानवाच्या लाखो पटींनी अधिक होती. साहजिकच शक्तिहीन आणि अल्पसंख्येमुळे मनुष्यावर सुद्धा नागांची सत्ता होती. तेव्हा मनुष्य नागांचा गुलाम होता. त्या काळात पृथ्वीवर नागांबरोबरच देव, दैत्य, राक्षस, दानव, यक्ष, गंधर्व, गरुड यासारख्या जीवांचीही उत्पत्ती झाली होती. या सर्व जीवांकडे अलौकिक शक्ती आणि सामर्थ्य होते. या सर्व जीवांच्या प्रजाती आपापसात सत्तेसाठी आणि एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी युद्ध करत असत, ज्यांचे दुष्परिणाम पृथ्वीवरील शक्तिहीन मनुष्यालाच जास्त भोगावे लागत होते. या सर्व प्रजातींमध्ये सतत युद्धे होऊन त्यांच्या वृत्तीनुसार त्यांचे विविध गट पडू लागले. या प्रजातीमधील सत्वगुण आणि तमोगुण त्यांच्यातील भिन्न प्रवृत्तींचा आधार होता. इतर प्रजातींपेक्षा देव आणि दानव आपल्यातील रजोगुणांमुळे सतत युद्धे करीत होते, परंतु देवतांच्या अंगी रजोगुणाबरोबरच सत्वगुणाची अधिकता होती, तर दैत्यांच्या अंगी तमोगुणाची अधिकता होती. काळाच्या ओघात या प्रजातींचा भिन्न प्रवृत्तींमुळे त्यांचे 2 गटात विभाजन झाले. या सर्व प्रजातींमध्ये मनुष्य दिव्य शक्तीच्या अभावी एकटा पडला होता. बऱ्याच काळापासून नागांच्या गुलामगिरीत असलेल्या त्यावेळेचा मनुष्यवर्ग कधी देवांच्या तर कधी दैत्यांच्या बाजूने असे, परंतु शक्तिहीन असलेल्या मनुष्याच्या असल्या आणि नसल्यामुळे इतर प्रजातींवर त्याचा फारसा काही प्रभाव पडत नसे. पुढे नागांची आणि गरुडांची सतत युद्धे होऊ लागली. युद्धामध्ये गरुड नागांपेक्षा श्रेष्ठ ठरले. गरुडांनी नागांच्या अनेक प्रजाती नष्ट केल्या. त्याचप्रमाणे देवांनी यक्ष आणि गंधर्वाच्या साह्याने दैत्यांचा, दानवांचा आणि राक्षसांचा मोठ्या प्रमाणावर संहार घडवून आणला. त्यानंतरच्या काळात गंधर्व आणि यक्ष देवांबरोबर स्वर्गात राहू लागले, तर उरले सुरलेले दानव आणि राक्षस दैत्यांबरोबर पाताळात शांततेने राहू लागले. इतर प्रजातींमधील सततची युद्धे थांबल्याने आणि पृथ्वीवरील नागांची संख्या घटल्याने मनुष्य जीवन स्थिरावले. त्याच काळात मनुष्याने आपल्या जीवनात भरपूर प्रगती केली. त्याचबरोबर पृथ्वीवरील मनुष्याची संख्याही झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे आता संख्येने कमी असलेल्या नागांना मनुष्यावरची आपली सत्ता टिकवून ठेवणे फार कठीण झाले. कालांतराने मनुष्याने नागांमध्ये भीती आणि त्यांच्या नाग प्रजातीवरील सत्तेचा लोभ निर्माण करून आपल्या चातुर्याने नागांशी पृथ्वीवरून निघून जाण्यासाठी करार केला. मनुष्याशी झालेल्या करारानंतर पृथ्वीवरील इच्छाधारी नागांचे अस्तित्व आता जवळजवळ नष्टच झाले होते. हजारो वर्षापूर्वी देव आणि दानव यांनी सृष्टीच्या कल्याणाकरता प्रथमच एकत्र मिळून केलेल्या समुद्रमंथनात नागांचा राजा वासुकीने आणि त्याचबरोबर इतर नागांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. जर वासुकी नसता तर समुद्रमंथन झालेच नसते. या गोष्टीचा आता सर्वांनाच विसर पडला होता. भगवान शिवाने ज्याला एखाद्या अलंकाराप्रमाणे आपल्या गळ्याभोवती गुंडाळून नाग प्रजातीला धन्य केले, त्या तक्षक नागाच्या प्रजातीचे महत्त्वही आता कमी झाले होते. समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आलेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले, पण त्याचबरोबर त्या विषाचा एक अंश नागांनीही सृष्टीच्या कल्याणाकरिता स्वखुशीने प्राशन केला. ज्यांनी आपल्या शरीरात विषाला स्थान दिले आणि त्या विषाच्या दुष्परिणामामुळे जे स्वतः विषारी बनले, अशा नागांचे हे थोर उपकार आता कोणाच्याच ध्यानात नव्हते. शेष नागाने सतत गतिशील असणाऱ्या पृथ्वीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या मस्तकावर धारण केले.
क्षीरसागरात भगवान विष्णू सदैव शेषनागाच्या शरीररूपी आसनावर विराजमान असतात. या गोष्टी आता निव्वळ दंतकथा म्हणून शिल्लक राहिल्या होत्या. थोडक्यात काही दुष्ट नागांमुळे पराक्रमी आणि त्यागी नागांचेही पृथ्वीवरील महत्त्व आता कमी झाले होते. त्यांचे महत्त्व आता फक्त नागपंचमीपुरतेच मर्यादित राहिले होते. हजारो वर्षांपूर्वी नागांच्या पूर्वजांमध्ये आणि मनुष्यांच्या पूर्वजांमध्ये झालेल्या करारामुळे त्यांचा पृथ्वीवरील प्रवेश निषिद्ध झाला होता. त्यामुळे लाखो वर्ष पृथ्वीवर वास्तव्य करणाऱ्या नागांचा आणि पृथ्वीचा संबंध आता संपुष्टात आला होता. त्यानंतर नागांचे वास्तव्य फक्त पाताळातील नाग लोकापुरतेच मर्यादित झाले. नागांकडे अलौकिक शक्ती असल्यामुळे त्यांचे पृथ्वीवरील वास्तव्य मनुष्यासाठी धोक्याचे होते. गरुडांबरोबर झालेल्या युद्धानंतर जीवित असलेल्या उरल्यासुरल्या नागांनाही पृथ्वीवरून हाकलून दिले नाही, तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचे गुलाम करतील. त्यामुळे नागांसमोर आपला टिकाव लागणार नाही हे मनुष्याने आता ओळखले होते. त्यामुळे बुद्धिमान मनुष्याने त्यांना पाताळात जाण्यास प्रवृत्त केले, ज्या ठिकाणी फक्त नागच इतर नागांवर सत्ता स्थापन करू शकतील. हे मनुष्याने नाग प्रजातीला पटवून दिले आणि सत्तेचे आमिष दाखवून मनुष्याने नागांच्या राजाकडून पृथ्वीवर परत कधी न येण्याचे वचन घेतले. नागांना पाताळातून पृथ्वीवर येण्यापासून रोखण्याची जबाबदारी ही कराराच्या वेळी नागांचा राजा असलेल्या अनंत नागाची होती. आतापर्यंत अनंताच्या पूर्वजांपैकी अनेक नागांचे राजे होऊन गेले होते. त्यामुळे वंश परंपरेनुसार अनंताला राजपद मिळाले होते. काही वर्ष नागांवर उत्तम राज्य केल्यानंतर अनंतामध्ये आणि त्यांच्या भावंडांमध्ये राज्यपदावरून भांडणे होऊ लागली. अनंतामुळेच पृथ्वीवरील नागांचे अस्तित्व संपुष्टात आले असे अनेक नागांचे मत होते. अनंताने कुणालाही विश्वासात न घेता मनुष्याच्या शब्दांवर भुलून सत्तेच्या लालसेपोटी मनुष्याला दिलेले वचन अनेक नागांना मान्य नव्हते. त्यामुळे अनंताने मनुष्याशी केलेला करार अवैध ठरवून अनेक नागांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. त्यावेळी नागांमधील निर्माण झालेला असंतोष, मतभेद आणि भांडणे नाग तपस्वींना पाहावत नव्हती. जर नाग आपापसात असेच भांडत बसले तर पाताळ लोकातील नागांचे अस्तित्व धोक्यात येईल याची नाग तपस्वींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी नाग लोकातील हा वाद मिटवण्याकरता वादाचे मूळ कारण असलेल्या अनंताला शिक्षा म्हणून नाग लोक सोडून पृथ्वीवर जाण्याचे आदेश दिले. नाग तपस्वी अत्यंत विद्वान नाग असून त्यांनी आपल्या तपस्येतून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे त्यांना नाग तपस्वी याच नावाने ओळखले जाई. ते सर्व नाग प्रजातीसाठी पूजनीय होते. त्यामुळे त्यांची आज्ञा अनंताला मान्य करावीच लागली. अनंताने मनुष्याशी केलेला करार त्यांच्याही बुद्धीला पटला नव्हता. पण स्वभावाने शांतिप्रिय असलेल्या नाग तपस्वींनी त्या कराराच्या वेळी राजाची इच्छा निमूटपणे मान्य केली होती. म्हणून इतकी वर्ष पृथ्वीवर न जाण्याच्या निर्णयाला सर्व नागांनी पाठिंबा दिला होता. परंतु तरीही काही नागांनी त्या कराराची पर्वा न करता पृथ्वीवर गुप्तपणे प्रवेश केला होता. पाताळात राहणारे सर्वच नाग अलौकिक शक्तींचे स्वामी असल्यामुळे त्यांच्यातील अनेकांकडे अदृश्य होणे, हवेतोडून आकाशात संचार करणे, तसेच इच्छेप्रमाणे कुठलेही रूप घेणे यासारख्या कित्येक अद्भुत शक्ती होत्या. त्यामुळे ते नाग पृथ्वीवर सहजपणे कुणालाही न दिसता गुप्तपणे वास्तव्य करू शकत होते. पाताळातील नाग लोक आणि पृथ्वी लोक यांच्यामधील गुप्त मार्ग काही प्रमुख नाग सोडले तर इतर कोणालाही माहीत नव्हता. या गुप्त मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वी आणि नागलोक यांच्यामधील लाखो योजनांचे अंतर. या गुप्त मार्गामुळे काहीच योजनांचे होत असे. त्यामुळे या गुप्त मार्गामुळे पृथ्वीवर अल्पावधीत जाणे सहज शक्य होते. पण ज्यावेळी नाग पाताळात आले त्याचवेळी तो गुप्त मार्ग अनंताने गुप्त मंत्राने बंद करून टाकला होता. दोन लोकांना जोडणारा मार्ग दिव्य मंत्राच्या साहाय्याने बंद केल्याने तो मंत्रशक्तीचे ज्ञान असल्याखेरीज सामान्य नागांच्या दृष्टीसही पडणार नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागांच्या मनातून पृथ्वीवर परत जाण्याचे विचार कायमचे नष्ट झाले होते. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पृथ्वीपासून शेकडो योजनांचे अंतर पार केल्यावर सप्तलोकांची सुरुवात होते. ते सप्तलोक म्हणजे अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. यातील प्रत्येक लोक 10,000 योजनांच्या अंतरांवर आहेत. म्हणजेच पृथ्वीपासून पाताळ लोक लाखो योजनांच्या अंतरावर आहे. तोच हा नागलोक. साहजिकच पृथ्वीपासून लाखो योजना दूर असलेल्या नागलोकातील सामान्य नागांचा दिव्य मंत्रशक्तीच्या अभावी पृथ्वीशी काहीच संबंध राहिला नव्हता. त्यामुळे अनेक नागांकडून पृथ्वीवर न परतण्याच्या वचनाचे आपोआपच पालन होत होते. पृथ्वीलोक आणि नागलोक यांना जोडणारा तो गुप्त मार्ग म्हणजे तरणा ही नदी होती. प्रचंड मोठे खोरे असलेली ही नदी पार करून पृथ्वीवर प्रवेश करणे हे मंत्रशक्तीच्या अभावी सर्वसामान्य नागांसाठी अशक्य होते. त्यामुळे फक्त दिव्य मंत्रशक्ती असलेल्या मोजक्याच नागांना ती नदी पार करून पृथ्वीवर परत प्रवेश करणे शक्य होते. आता मी तुला नागलोकाची माहिती सांगतो. नागलोक हा भरपूर मोठा लोक आहे. एक काळ असा होता जेव्हा तिथले जीवन पृथ्वीवरील मनुष्याच्या जीवनापेक्षा लाख पटींनी चांगले होते. तिथे हजारो नगरे होती. प्रत्येक नगरांमध्ये नागांच्या वास्तव्यासाठी मोठमोठे महाल होते. देवी देवतांची भव्य दिव्य मंदिरे होती. कोणालाही कशाचीच कमी नव्हती. त्या काळी प्रत्येक नाग सुखी आणि समाधानी होता. तिथली जीवन पद्धती पृथ्वीवरील मानवाच्या जीवन पद्धतीपेक्षा कैक पटींनी सुखदायक आणि आरामदायक होती. त्या काळचे राजे अत्यंत पराक्रमी होते, जे आज आम्हाला पूजनीय आहेत. त्या काळच्या नाग लोकांसमोर स्वर्ग सुद्धा फिका वाटायचा, जिथे कित्येक नद्या अमृतापेक्षाही मधुर जल देणाऱ्या होत्या. जिथली झाडे अशी दिव्य फळे द्यायची की त्यांच्या सेवनाने एक मास भूकच लागत नसे. जिथे अनेक दिव्य गायी होत्या, ज्यांच्या दुधावरच नागांची क्षुधा शांत होत असे. त्यावेळी नाग लोकात राहणारे लाखो नाग लाखो वर्ष निरोगी जीवन जगत होते. नागलोकी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, पण तरीही नागांच्या शरीरावरील रत्नजडित दिव्य अलंकारामुळे तिथे मंद प्रकाश असतो. लाखो वर्षापूर्वी जेव्हा शेषनाग, वासुकी नाग यासारखे नाग आपले राजे होते, तेव्हा मात्र त्यांच्या मस्तकांवरील नागमणींच्या तेजाने नागलोक सदैव प्रकाशमय असे. पण आता त्या सर्व गोष्टी फक्त दंतकथा म्हणून आठवल्या जातात. हे ऐकताच प्रकाशला नागलोकात घडलेल्या प्रसंगांची आठवण झाली. जेव्हा त्याने आपल्या मस्तकावरील नागमणीला स्पर्श केला, तेव्हा तेथे त्याला सर्वत्र भरपूर प्रकाश असल्याचे त्याला आठवले. पण आता नागलोकाची स्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता नागांमध्ये आपापसात मतभेद होऊ लागले आहेत. ते सुद्धा मनुष्याप्रमाणे स्वार्थासाठी, सत्तेसाठी, ऐश्वर्यासाठी भांडू लागले आहेत. नागांमध्ये आजवर शेषनाग, वासुकी नाग, तक्षक नाग असे कितीतरी महान राजे होऊन गेले. तुझे आजोबा अनंता सुद्धा एक कुशल राजे होते, पण कुशल राजकारणी नव्हते. त्यामुळेच कदाचित त्यांना आपले राजपद फार काळ टिकवता आले नाही. त्यावेळी नागलोकात भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. अनंता आणि त्यांच्या भावंडांमध्येच राजपदासाठी राजकारण सुरू झाले. त्यावेळी कुटुंबातील भांडणे आणि मतभेदांचा प्रभाव सामान्य नाग प्रजेवर होऊ लागला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या कौटुंबिक भांडणांनी संपूर्ण नाग प्रजातीमधील संघर्षाची रूप घेऊ नये, याकरिताच मी अनंताला आपल्या राजपदाचा त्याग करून पृथ्वीवर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागलोकातील संघर्षमय परिस्थिती टळून सर्वत्र शांतता पसरली. पूर्वीच्या इच्छाधारी नागांमध्ये आणि आताच्या इच्छाधारी नागांमध्ये फार मोठा फरक आहे. पूर्वी इच्छाधारी या नावाप्रमाणेच नागांच्या सर्व इच्छा पूर्ण होत होत्या, पण आता मात्र तसे घडणे शक्य नाही. पूर्वी एकाच नागाकडे असंख्य शक्ती असायच्या, पण आता मात्र नागांच्या बऱ्याचशा शक्ती क्षीण झाल्या आहेत. नागांकडील बऱ्याचशा प्राचीन विद्या लोप पावल्या आहेत. आता प्रत्येकाकडे भिन्न शक्ती आहेत. प्रत्येक नाग विविध शक्तींची उपासना करून आपल्यातील विशिष्ट शक्तींना महत्त्व देऊ लागला आहे. पण पूर्वी मात्र असे नव्हते. पूर्वी सर्व नाग कमी अधिक फरकाने समान होते. आता नागांमध्ये गट पडू लागले आहेत. समान शक्ती असलेला नाग आपापला समूह करून राहू लागले आहेत. त्यामुळे नागांमध्ये आता हजारो जाती निर्माण झाल्या आहेत.
प्रत्येक जातीमधील नाग त्याच्या जातीचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपापसातील वाद अधिकच वाढत जातात. पूर्वी एक असणारे नाग आता एकमेकांशी स्पर्धा करू लागले आहेत. हल्लीच्या नागांना सत्तेची आणि ऐश्वर्याची लालसा स्वस्थ बसून देत नाही. त्यामुळे आता अर्ध्याधिक नाग एकमेकांचेच शत्रू बनले आहेत. मला वाटते त्यावेळी जर मी तुझ्या आजोबांना पृथ्वीवर पाठवले नसते तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. त्यांच्या जाण्यानंतर राजपदावर असलेल्या नागराजाने स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक या सर्व परिस्थिती निर्माण केल्या. आपापसात भांडणारे नाग जर एकत्र आले तर त्यांच्या हातातील सत्ता दुसऱ्या नागांच्या हातात जाईल. म्हणूनच त्याने हे सर्व घडवून आणले. त्यामुळे मी सुद्धा या सर्व गोष्टींसाठी तितकाच जबाबदार आहे. नाही, हे सत्य नाही. त्यावेळी जे काही घडले त्यात तुमची काहीच चूक नव्हती. त्यावेळीची परिस्थिती टाळण्यासाठी तेच योग्य होते, अनंता म्हणाला. हो, पण ती परिस्थिती टाळण्याच्या नादात आजची स्थिती निर्माण झाली हे देखील एक सत्य आहे, नाग तपस्वी म्हणाले. नाग तपस्वी, आता नागराज काय करेल असे वाटते तुम्हाला? अनंताने विचारले. इथे असल्यामुळे त्याची सध्या मलाही कल्पना नाही. पण नागराज आता शांत बसणार नाही. तो नक्कीच काहीतरी करण्याच्या तयारीत असेल. कदाचित तो नागमणी प्राप्त करण्याच्याही तयारीत असेल. म्हणजे? मोहनने आश्चर्यचकित होऊन विचारले. मोहन, प्रत्येक नाग नागमणी तयार करू शकतो. कदाचित हे तुला माहीत नसावे, नाग तपस्वी म्हणाले. हो, पण त्यामुळे नागांचा जीव सुद्धा जाऊ शकतो, अनंत म्हणाला. आश्चर्यचकित झालेला प्रकाश सर्व शांतपणे ऐकत होता. पण मोहन मात्र थोडा अस्वस्थ दिसत होता. नाग तपस्वी, तुम्ही काय बोलत आहात हे मला समजत नाहीये. कृपा करून मला थोडे स्पष्ट करून सांगा, मोहन म्हणाला. जसे मनुष्याच्या शरीरात कुंडलिनी शक्ती वास करते, पण फक्त 0.1% मनुष्यांनाच ती दिव्य शक्ती जागृत करता येते. बरे, जरी एखाद्या मनुष्याने अथक प्रयत्नाने जर आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी त्या शक्तीला नियंत्रित करणे त्याला जमत नाही. अशा अनियंत्रित शक्तींमुळे अनेक साधकांचा मृत्यू होतो. त्यामुळे मनुष्य सहसा ती अद्भुत शक्ती जागृत करण्याच्या फंदातच पडत नाही. आणि तसे पण या सर्व गोष्टींचे ज्ञान फार कमी मनुष्यांनाच असते. त्याचप्रमाणे सर्व नागांच्या अंगी नागमणी तयार करण्याची शक्ती असते. त्यासाठी त्यांना आपल्या शरीरातील सर्व विष एकाच ठिकाणी थुंकून साठवायचे असते. ज्यावेळी ते विष गोठते त्यावेळी त्याचा नागमणी तयार होतो. पण ह्या प्रक्रियेमध्ये जर त्याच्या शरीरात थोडे जरी विष शिल्लक राहिले तर पूर्णतेच्या अभावामुळे त्यापासून नागमणी तयार होऊ शकत नाही. परंतु एकाच वेळी इतके विष शरीराबाहेर काढल्याने नागांची शक्ती खूपच क्षीण होते. अनेकदा या सर्व खटाटोपामध्येच त्यांची सर्व ऊर्जा संपून जाते आणि त्यांचा आपोआपच मृत्यू होतो. पण जर एखाद्या नागाने आपल्या शरीरातील सर्व विष शरीराबाहेर काढण्यात यश मिळवले तर त्याच्या साठलेल्या विषाचा नागमणी तयार होतो. आणि मग त्या नागमणीच्या दिव्य शक्तींमुळे त्या नागसाधकाने नागमणी प्राप्त करण्यासाठी गमावलेले विष आणि त्याच्या शरीरातील खर्च झालेली सर्व ऊर्जा त्याला परत मिळते. आणि त्याचबरोबर नागमणीच्या अद्भुत शक्ती सुद्धा त्याला प्राप्त होतात. याचाच अर्थ नागमणी तयार करण्यासाठी शरीरातील विषाचा प्रत्येक थेंब महत्वाचा असतो, प्रकाश म्हणाला. होय, परंतु शरीरातून सर्व विष बाहेर काढणे हे काही सोपे काम नाही. बरं, जरी एखादा नाग आपल्या शरीरातील सर्व विष बाहेर काढण्यात यशस्वी झाला तरी ते विष लगेचच गोठवावे लागते. कारण जर ते वायूच्या संपर्कात फार काळ राहिले तर ते निरुपयोगी ठरते. मग ते विष त्वरित गोठवण्याचे कार्य कसे काय शक्य होते, मोहनने विचारले. त्यासाठी मंत्रसिद्धी असावी लागते, नाहीतर सर्वत्र व्यर्थ ठरते. इतके बोलून नाग तपस्वी शांत झाले. नाग तपस्वींचे बोलणे संपल्यावर प्रकाशने स्मित हास्य केले. त्याला एकट्यालाच असे स्मित करताना पाहून मोहन आणि अनंताला थोडे आश्चर्य वाटले होते. पण नाग तपस्वींना त्यामागचे कारण माहिती होते. जन्मतःच दिव्य नागमणी असल्यामुळे तो खूप भाग्यवान असल्याचे त्याने आता जाणले होते. वैशाली दहिवतकर यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होतात प्रसाद शिर्के लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक कादंबरी नागमणी एक रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले
हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या पुढील प्रकरणांसह.